तीर्थयात्रेसाठी पलायन. सिंहस्थात नाशिकला व कन्यागताला वाईला मोठी यात्रा भरते. त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे हजारो स्त्री पुरुष वाईला यात्रेला चालले होते. आमच्या पालगडहूनही माझे एक चुलत आजोबा, त्यांची बायको व इतर बरीच मंडळी जायचं ठरलं. सारा प्रवास बैलगाड्यांनी मुक्काम करत करत होणार होता. 10-12 गाड्या एकदम निघणार होत्या. अशा प्रवासाचं मला खूप आकर्षण होतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर आपण जावं असं मला वाटलं. म्हणून मी आईला विचारलं. पण पैशाची अडचण सांगून तिनं नकार दिला. म्हणाली, जायचं असेल तर चालत जा, आहे ताकद. मी काहीच बोललो नाही. पण चालत जायचा विचार मनात डोकावला. मनात आलं, ध्रुव नाही एकटाच जंगलात गेला. न भीता त्यानं जप केलं. आपणही प्रयत्न करावा. नाही जमलं तर परत जावं. त्या दिवशी शनिवार होता. सकाळची शाळा होती. मी उठायच्या आतच यात्रेच्या बैलगाड्या निघून गेल्या. झटकन आंघोळ केली आणि न्याहारी न करताच झपाझप चालत शाळेत पोहोचलो. तोपर्यंत मुलं आली नव्हती. म्हणून माझं दप्तर मी पडवीत ठेवलं आणि बाहेर पडलो. गावाबाहेर आलो. तिथं 3 रस्ते फुटतात. मी खेडचा रस्ता पकडला आणि झपाझप चालायला लागलो. कारण यात्रेच्या बैलगाड्या गाठायच्या होत्या ना मला. मी स्वतःच्याच तंद्रीत भरभर चालत होतो. थोड्याच वेळात ऊन तापायला लागलं. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागलं. बरं, घरी परत जायची लाज वाटू लागली. पण जाणार कुठं? मागं की पुढं? शेवटी मी माघारी परतलो आणि गावाकडे निघालो. डोळ्यातून पाणी गळत होतं. ते सूर्याच्या प्रखर किरणांनी वाळूनही जात होतं. पोटात काही नसल्यानं खूप भूक लागली होती. पाय ओढत ओढत कसा तरी गावाजवळ येऊन पोहोचलो. गावात शिरण्याचं धैर्य होत नव्हतं. म्हणून नदीकाठच्या देवळात शिरलो. गाभाऱ्याच्या अंधारात काही वेळ लपून बसलो. पण किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी सर्व लाज अभिमान सोडला आणि गावात शिरलो. तो माझ्या काकांनी मला पाहिलं. माझा हात पकडून म्हणाले, अरे श्याम, आहेस कुठं तू? सारं गाव तुला हुडकतंय. मुलांनी तुझं दप्तर आणून दिलं तेव्हा कळालं की तू हरवला आहेस. तेव्हापासून आम्ही सारे तुला शोधत आहोत. मी सापडल्याची बातमी लगेच गावभर पसरली आणि मला पाहायला ही गर्दी जमली. जणू काही मी पराक्रमच करून आलो होतो. मी भुकेला असल्यानं लगेच जेवलो व चालत दमल्यानं दुपारी खूप वेळ झोपलो. संध्याकाळी आई माझ्यापाशी आली. अंगावर हात फिरवून म्हणाली, मला तुझा राग आला नाही किंवा तू पळून गेलास म्हणूनही वाईट वाटलं नाही. तुझ्या काळजीमुळं मला वाईट वाटलं. यापुढे लक्षात ठेव. चोरीमारी करून पळू नकोस. वाईट संगतीनंही भीतीनंही पळू नकोस. समाजाच्या देशाच्या भल्यासाठी पळालास तर मला अभिमान वाटेल.